हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ क्वाड्रंटल अँगल्स हा पार्ट पाहिला होता. 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री, सो ऑन सो ऑन. यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय असतात हे तुम्हाला वहीत लिहून ठेवायला सांगितलेले आहेत. आता आज आपण वृत्ताच्या पुढचा पार्ट पाहणार आहोत. त्याला सिमिलर आहे थोडाफार, पण कॅल्क्युलेशनमध्ये स्लाइड चेंज आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री हे फर्स्ट क्वाड्रंट मधले जे आपले स्टँडर्ड अँगल्स आहेत त्यांचे टी आर आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ त्यातलं हे तुम्हाला सगळे येतं बरं का. आता साइन 30 काय आहे तर हाफ आहे, कॉस 30 √3/2 आहे, टॅन 30 1/√3 हे तुम्हाला सगळं येतं. पण ते कसं येतं, साइन 30 हाफ का आहे हे तुम्हाला थोडक्यात त्याचा प्रूफ आहे. संपूर्ण चॅप्टरमध्ये सुरुवातीला कायम दोन गोष्टी लक्षात ठेवा. मागच्या पार्ट मधल्या साइन थिटा इक्वल्स वाय, ऍक्च्युअली डेफिनेशन आहे y/r, पण आता इथनं पुढे आपल्याकडे रेडियस 1 असल्यामुळं साइन थिटा इक्वल्स वाय, कॉस थिटा इक्वल्स x. y म्हणजे y कोऑर्डिनेट, पॉइंट P चा y कोऑर्डिनेट, आणि x म्हणजे त्या पॉइंट P चा x कोऑर्डिनेट. याच्यावरून आपण सगळे टी आर ठरवत असतो. त्यामुळं त्या पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आहेत ते फार महत्त्वाचे असतात. आता आपण पहिले हेडला हा पार्ट पाहणार आहोत. ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ 30 डिग्री. आपण हे हेडिंग द्यायचं टी आर ऑफ 30 डिग्री, म्हणजे आपण 30 डिग्रीचे सगळे टी आर आता इथं पुढे पाहणार आहोत. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 30 डिग्री. त्यासाठी मी काय केले पहिले बघा. स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ केले. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, अँगल XOA स्टँडर्ड पोझिशन मध्ये. हा अँगल 30 डिग्री. टर्मिनल आर्म सर्कलला जिथे इंटरसेक्ट केला तो पॉइंट P. मला याचे आता कोऑर्डिनेट्स मिळवायचे त्या पॉइंट P चे. ड्रॉ PM परपेंडिक्युलर x ऍक्सिस, ड्रॉ PM परपेंडिक्युलर x ऍक्सिस. आणि आता तुम्हाला माहिती आहे की हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे OM ते मॉड ऑफ x कोऑर्डिनेट एवढं असतं, आणि जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते y कोऑर्डिनेट एवढं असतं. त्यामुळे आता मला हे OM आणि PM हे दोन डिस्टन्सेस थोडक्यात मला काय करायचे मिळवायचे. मग त्यासाठी लिहायचा पार्ट जो आहे तो नेहमी सारखा कसा बघा. लक्षात कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. Consider a standard unit circle. Let angle XOA be in standard position such that measure angle XOA equals 30 degree. Such that measure angle XOA equals 30 degree. हे रेड पेन का लिहिले तर पुढे फक्त इथं तुम्हाला चेंज करत जाईल, जसं मागे क्वाड्रंटल मध्ये सांगितलं तसं. लेट मेजर अँगल XOA इक्वल्स 30 डिग्री. ठीक आहे. द टर्मिनल आर्म intersects the circle. The terminal arm intersects the circle at point P. आता या पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मागे क्वाड्रंटल अँगल मध्ये डायरेक्ट मिळत होते. पॉइंट P कधी 1 0, -1 0, 0 1 किंवा 0 -1. आता आपल्याला ते पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळवायचे. द टर्मिनल आर्म इंटरसेक्ट्स द सर्कल ॲट पॉइंट P. फुल स्टॉप. त्याच्याच पुढे कंटिन्यू करा किंवा खाली लिहा. ड्रॉ PM परपेंडिक्युलर x ऍक्सिस. ड्रॉ PM परपेंडिक्युलर x ऍक्सिस. लक्षात ठेवा हा जो पार्ट असेल ना एवढा एक्सेप्ट हा अँगल, हा सगळीकडे आता इथनं पुढे कॉमन असेल. जसं काल मी तुम्हाला तोच पार्ट लिहायला हवा तसा हा पार्ट सगळीकडे आता कॉमन असेल. ड्रॉ PM परपेंडिक्युलर x ऍक्सिस. आता मला सांगा हा अँगल 30 हा 90 आहे, म्हणजे या राहिलेला कोपऱ्यातला अँगल P काय असला पाहिजे सांगा 60 डिग्री असला पाहिजे. ठीक आहे. ट्रायंगल OMP
is 30, 60, 90 degree triangle. Triangle OMP is 30, 60, 90 degree triangle. मग त्यामध्ये आता साइड अपोजिट टू 30 हा थेरम वापरा. साइड अपोजिट टू 30 is half of hypotenuse. Side opposite to 60 is root 3 by 2 times of hypotenuse. Therefore, PM equals, म्हणजे side opposite to 30 is half of hypotenuse. Half of OP. OP म्हणजे radius आहे. Half of hypotenuse. Side opposite to 30 is half of hypotenuse. ट्रायंगल करता OP हा hypotenuse आहे, पण सर्कल करता रेडियस काय सांगा? OP आहे. आणि आपण कसलं सर्कल म्हटलंय? स्टँडर्ड युनिट सर्कल. मग युनिट सर्कलची रेडियस किती असते? 1 असते. म्हणजेच हाफ इंटू 1. OP ही रेडियस 1 आहे. म्हणजे PM हे डिस्टन्स तुम्हाला केवढं मिळालं? हाफ मिळालं. PM हे डिस्टन्स काय मिळालं तुम्हाला? हाफ. आता तसंच त्यामध्ये साइड अपोजिट टू 60 थेरम वापरा. साइड अपोजिट टू 60 म्हणजे OM is root 3 by 2 times of hypotenuse. म्हणजे root 3 by 2 times of 1 म्हणजेच root 3 by 2. आता हे आपल्याला जे दोन्ही डिस्टन्सेस आता मिळवलेले आहेत आपण OM आणि PM हे फिगर मध्ये तिथे मी आता लिहिणार. ठीक आहे, सांगा OM किती मिळालं मला? root 3 by 2 आणि PM डिस्टन्स किती मिळालं? 1 by 2. हे त्या फिगर मध्ये इथे लिहायचं. मग मला सांगा हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स जेवढं असतं तेवढा एक्स कोऑर्डिनेट असतो ना पॉइंट P चा, म्हणजे root 3 by 2. आणि व्हर्टिकल डिस्टन्स जेवढा असतं तेवढा y कोऑर्डिनेट असतो 1 by 2. यासाठी तो मागचा पार्ट सारखा सारखा पहा. हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे x कोऑर्डिनेट, व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे y कोऑर्डिनेट. देयरफॉर तुम्हाला आता p चे कोऑर्डिनेट्स मिळाले. सांगा p चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले बघा आपल्याला? तर root 3 by 2 आणि 1 by 2. एकदा का तुम्हाला p चे कोऑर्डिनेट्स मिळाले, मी पेन्सिल हवं तर पेन्सिलने खाली x आणि y असं लिहून ठेवा. p आणि q चे कोऑर्डिनेट्स एकदा तुम्हाला मिळाले की यावरून आपण सगळे tr आता शोधू शकतो. फक्त लक्षात ठेवा आपला अँगल काय सांगा? आपला अँगल थीटा काय सांगा? 30. ठीक आहे, मग इथं आता कंटिन्यू करूया आपण. बघा, बाय डेफिनेशन ऑफ tr sin 30 म्हणजे ऍक्च्युअली sin थीटा. sin थीटा म्हणजे y म्हणजे ऍक्च्युअली y कोऑर्डिनेट. सांगा y कोऑर्डिनेट किती आहे बघा आपल्याकडे? हाफ आहे. म्हणजे sin 30 ची व्हॅल्यू हाफ. बघा तुम्ही 10वीत वापरली की बघा sin 30 म्हणजे हाफ. cos 30 म्हणजे x कोऑर्डिनेट. सांगा x कोऑर्डिनेट काय असतो? तर इथं बघा x कोऑर्डिनेट root 3 by 2 आहे. म्हणजे cos 30 आपल्याला काय मिळालं? root 3 by 2. पुढे tan 30 sin upon cos करा. sin upon cos half upon root 3 by 2. वाटलं तर रेफर करा बघा. half upon root 3 by 2 1 by root 3. बस आता ह्याच्यात पलीकडे सगळे उलटे लिहिणार आहे. tan 30 मी cot करतो. cot 30 त्याचा रेसिप्रोकल लिहायचा root 3 upon 1 or just root 3. sec 30 2 by root 3 रेसिप्रोकल 2 by root 3. त्यानंतर cosec 30 2 upon 1 किंवा just 2. या प्रकारे तुम्हाला हे सगळे tr कंप्लीट करता येतात. ओके, लक्षात ठेवा की हा लिहायचा जो पार्ट आहे हा सगळा एक सारखा आहे, सेम आहे. फक्त चेंजेस कुठे होतात? तर हा एकदा अँगल इथं चेंज झाला हा की हे p चे कोऑर्डिनेट्स फक्त बदलतील आणि p चे कोऑर्डिनेट्स चेंज झाले की बाकी सगळे पुढचे रेशोज तुमचे बदलणार आहेत. या प्रकारे आता तुम्हाला मी राहिलेले 45 डिग्री आणि 60 डिग्रीचे कसे करायचे हे एक्सप्लेन करतो. Now let's continue with trigonometric ratios of 45 degree and 60 degree. आता पहिल्यांदा तुम्ही हेडिंग लिहायचं trigonometric ratios of 45 degree. त्यानंतर ही फिगर ड्रॉ करायची.
आणि लिहायची पद्धत ते तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे सुरुवात अशी करायची. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. लेट अँगल XOA be in standard position such that measure angle XOA equals 45 degree. Such that measure angle XOA equals 45 degree. The terminal arm, म्हणजेच OA, terminal arm intersects the circle at point P. Okay. Draw PM perpendicular x-axis. Draw PM perpendicular x-axis. आता आपल्याला M चे कोऑर्डिनेट्स मिळवायचे. मग हा जो आता ट्रायंगल आहे, मगाशी जसा 30 60 90 चा होता, तसा हा ट्रायंगल OMP इज 45 45 90 डिग्री ट्रायंगल. ट्रायंगल OMP इज 45 45 डिग्री 45 45 90 डिग्री ट्रायंगल. मग आपण थेरम वापरा, साइड अपोजिट टू 45 म्हणजे PM, इवन साइड अपोजिट टू 45 म्हणजे OM पण आहे. आणि तो आयसोसेलेस ट्रायंगल असतो ना तो, त्यामुळे OM PM दोन्ही कॉन्ग्रुएंट असतात. साइड अपोजिट टू 45 इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज. साइड अपोजिट टू 45 इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज, म्हणजे 1/√2 टाइम्स ऑफ OP. OP ही रेडियस आहे सर्कलची आणि हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, त्यामुळे रेडियस 1 असणार आहे. थोडक्यात आपल्याला OM आणि PM हे दोन्ही डिस्टन्सेस किती मिळाले सांगा, 1/√2 1/√2. म्हणजे OM हे डिस्टन्स 1/√2 आहे, PM हे पण डिस्टन्स किती आहे, 1/√2 आहे. मग हॉरिझॉन्टल डिस्टन्स जेवढा असतं तेवढा तो पॉइंट P चा x कोऑर्डिनेट असतो, आणि व्हर्टिकल डिस्टन्स जेवढा असतं त्यावेळी तो y कोऑर्डिनेट असतो. त्यामुळे P चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळाले 1/√2 1/√2. आता एकदा P चे कोऑर्डिनेट्स मिळाले, आपण त्याला खाली असं पेन्सिलने x आणि y लिहायचं. सांगा sin 45 म्हणजे y कोऑर्डिनेट 1/√2, cos 45 x कोऑर्डिनेट 1/√2. sin cos मिळालं की tan मिळतो, त्या सगळ्यांचे रेसिप्रोकल घेतले की आपल्याला बाकीचे cot sec आणि cosec मिळतात. ओके, इकडे बघा. नेक्स्ट हेडिंग, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ 60 डिग्री. 30 45 आणि आपण 60 पाहतोय. ओके, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ 60 डिग्री. हे फिगर ड्रॉ करून घ्यायची आणि लिहायला सुरू करायची. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. लेट अँगल XOA be in standard position such that measure angle XOA equals 60 degree. The terminal arm intersects the circle at point P. Draw PM perpendicular x-axis. Draw PM perpendicular x-axis. पुन्हा हा 90 हा 60 मिळाला, हा किती होईल सांगा, इथे 30 डिग्री ट्रायंगल. Here triangle OMP is 30 60 90 degree triangle. Triangle OMP is 30 60 90 degree triangle. मग बघा, साइड अपोजिट टू 30 म्हणजे OM is half of hypotenuse. साइड अपोजिट टू 30 म्हणजेच OM is half of hypotenuse, म्हणजे half of 1 रेडियस OP म्हणजे 1/2. म्हणजे OM हे डिस्टन्स आपल्याला किती मिळालं, 1/2 मिळालं. आता बघा, साइड अपोजिट टू 60 म्हणजे PM is √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज, म्हणजे √3/2 into 1 म्हणजेच √3/2. म्हणजे PM हे डिस्टन्स आपल्याला किती मिळालं, तर √3/2 इतकं मिळालं. आणि मग OM आणि PM याच्यावरून आपण ह्याचे कोऑर्डिनेट्स घेणार आहोत. हे बघा, हॉरिझॉन्टल डिस्टन्स जेवढा आहे तेवढा x कोऑर्डिनेट 1/2, आणि व्हर्टिकल डिस्टन्स जेवढा आहे तेवढा y कोऑर्डिनेट. म्हणजे याच्यावर आपल्याला पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले, P चे कोऑर्डिनेट्स तर 1/2 आणि √3/2 हे P चे कोऑर्डिनेट्स मिळाले. x आणि y नेहमीसारखं पेन्सिलला खाली लिहायचं. बाय डेफिनेशन ऑफ TR, sin 60 आपला थीटा आता 60 आहे ना, sin 60 इक्वल्स y, y म्हणजे y कोऑर्डिनेट √3/2. cos 60
इक्वल्स एक्स इक्वल्स 1/2. साइन कॉस मिळाले की टॅन मिळतो. ते सगळ्यांना उलट केलं की रेसिप्रोकल घेतले की आपल्याला काय मिळतात, कॉट, सेक आणि कोसेक. या प्रकारे तुम्ही, मी 30 डिग्रीचं जसं लिहून दाखवलंय सेम असंच तुम्ही आता 45 डिग्री आणि 60 डिग्री करता पूर्ण वहीत लिहून काढायचं. ओके. ओके, आपण नेक्स्ट पार्ट आपण जो आता पाहणार आहोत तो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ मायनस थिटा. फार महत्वाचा पार्ट आहे हा, संपूर्ण ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला लागणारा पार्ट आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ मायनस थिटा. आता हा जर पार्ट तुम्हाला समजायचा असेल तर इथे मी काढलेली फिगर, कोऑर्डिनेट सिस्टीम आणि पॉइंट पी आणि क्यूच्या पोझिशन्स याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस ड्रॉ केलेले 1 2 3 4 असे एक्स ऍक्सिस वर नंबर लिहिले, वरती 1 2 3, खाली -1 2 3 आहे. इथे मी पहिल्यांदा पी पॉइंट प्लॉट केला आहे. पी त्याचा एक्स कोऑर्डिनेट 4 आहे, वाय कोऑर्डिनेट 2 आहे, म्हणजे पी पॉइंट आहे 4 2. बरोबर एवढ्याच अंतरावर खाली इथे क्यू पॉइंट प्लॉट केला. क्यू त्याचा एक्स कोऑर्डिनेट 4 आहे, वाय कोऑर्डिनेट -2 आहे. हे जे दोन्ही पॉइंट्स आहेत हे अबाउट एक्स ऍक्सिस सिमेट्रिक आहेत. These two points P and Q are symmetric about x axis. म्हणजे काय, जर आपण मी या ग्राफला x ऍक्सिस भोवती जर घडी घातली, फोल्ड केला, म्हणजे या लाईन भोवती जर मी तर अशी घडी घातली वरचा पार्ट जर, तर P आणि Q हे दोन्ही पॉइंट्स दे आर कोइन्सिडेंट, म्हणजे ते एकमेकांशी मॅच होतात, तंतोतंत जुळतात. याला म्हणायचं these two points are symmetric about x axis. तुम्हाला आठवतं का बघा, कधीतरी असं तुम्ही केलं असेल, म्हणजे घरात मारी खाल्ला असेल, ओरडला पण असतील तुम्हाला घरात. लास्ट पेज वरती आपण, लास्ट पेज नोटबुकचं आपलं लास्ट पेज असतं, त्याला एक फोल्ड करतो आपण त्या पेजला. एका बाजूला थोडंसं शाई वगैरे काहीतरी शिंपडतात किंवा काही जण दोरा घेतात, दोरा आणि तो शाई भिजवलेला असतो आणि त्यानुसार डिझाईन तयार करतात फोल्ड करून. इकडचाच पार्ट तिकडे तुम्हाला त्याचं रिफ्लेक्शन बघायला मिळतं. दॅट इज सिमेट्रिक. म्हणजे दीज टू पॉइंट्स पी अँड क्यू आर सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस. असं जेव्हा असतं त्यावेळी त्यांच्या कोऑर्डिनेट्स मधलं रिलेशन ऑब्झर्व करा. पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स आहेत 4 2, क्यू चे कोऑर्डिनेट्स आहेत 4 -2. आता ही जी लाईन ड्रॉ केली मी इथं, ही लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला हा जो पार्ट आहे हा आणि हा पार्ट हा ऍक्च्युअली सिमेट्रिक असल्यामुळं एक्स कोऑर्डिनेटच्या बाबतीत तुम्हाला लाईन कशा करता ड्रॉ केली, एक्स कोऑर्डिनेट काय हा कळावा दोघांचाही. पॉइंट पी आणि पॉइंट क्यू चा एक्स कोऑर्डिनेट काय सांगा, सेम आहे. पण वाय कोऑर्डिनेटच्या बाबतीत काय झालंय सांगा, इथं +2 असेल तर त्याचा निगेटिव्ह इथं आहे किंवा याचा निगेटिव्ह वर आहे, काही म्हणा ना, शेवटी -2 चा निगेटिव्ह काय येणार आहे, +2 येणार आहे. म्हणजे हे दोघेही एकमेकांचे निगेटिव्ह कोऑर्डिनेट्स आहेत. मग जर मी याला एक्स आणि वाय असं म्हणलं आणि याला x डॅश y डॅश म्हणलं तर x आणि x डॅश सारखेच आहेत, x डॅश आणि x सेमच आहेत. पण y डॅश मात्र जो आहे, y डॅश हा -y इतका आहे. नीट लक्ष द्या, हे फार महत्वाचं आहे. हे बघा, हा जो y डॅश आहे ना, y डॅश हा केवढा आहे माहिती का, -y इतका आहे, -y. y कोऑर्डिनेट 2 आहे, मग -y किती असणार, -2. ठीक आहे, -2 आहे. y डॅश म्हणजे -y. हे जर का तुम्हाला समजलं तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ मायनस थिटा ही टर्म व्यवस्थित कळणार आहे. म्हणजे काय, टीआर ऑफ मायनस थिटा म्हणजे काय, तर साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा, टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस टॅन थिटा. हे जे टर्म्स आहेत हे आपल्याला पुढे प्रॉब्लेम सोडवताना लागतात. मग यासाठी तो पार्ट याच्यात इथं बघायचा, लक्षात आलं. काय पाहणार होतो पण आता, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ मायनस थिटा. तुम्ही पहिल्यांदा हे हेडिंग लिहायचं, राईट साइडला आहे ती फिगर आधी ड्रॉ करून घ्यायची आणि मग कंटिन्यू करायचं. ओके, कंटिन्यू. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. नेक्स्ट लाईन घ्यायचं तुम्ही, लेट
अँगल XOA, हे बघा हा अँगल XOA अँड अँगल XOB, हा बघा खाली अँगल XOB कसा आहे बघा, हा इनिशियल आर्म आहे आणि हा टर्मिनल आर्म आहे. अँगल हा इनिशियल आर्म आणि हा टर्मिनल आर्म आणि डिरेक्शन अशी दाखवली बघा. लेट अँगल XOA and angle XOB be in standard positions. Let angle XOA and angle XOB be in standard positions such that measure angle XOA equals theta and measure angle XOB equals minus theta. अँगल XOB तो क्लॉकवाइज आहे आणि तो वरचा आहे तो अँटी क्लॉकवाइज आहे. अँटी क्लॉकवाइज म्हणजे पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाइज म्हणजे निगेटिव्ह. The terminal arms intersect the circle at points P x y and Q x dash y dash respectively. At point P x y and Q x dash y dash respectively. Draw segment PQ. Draw segment PQ intersecting x-axis at M, at point M. आता याच्या पुढची जी लाईन आहे ती फार महत्वाची आहे. तुम्ही पण ती रेड पेन करायची. हे सगळं वरील आहे तसं लिहून काढायचं तर तुम्हाला लक्षात ठेवा. सिन्स पॉइंट्स P and Q are symmetric about x-axis. Since points P and Q are symmetric about x-axis, x dash equals x and y dash equals minus y. हा या प्रॉब्लेमचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, नाउ इन ट्रायंगल OMP, वरचा ट्रायंगल इन ट्रायंगल OMP, त्या ट्रायंगल मध्ये sin theta म्हणजे y कोऑर्डिनेट, sin theta equals y. कारण मला सांगा ऍक्च्युअली sin theta म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट म्हणजे कोण सांगा, PM. हायपोटेन्यूज OP म्हणजे रेडियस 1, स्टँडर्ड युनिट सर्कल आहे त्यामुळे रेडियस 1. त्यामुळे PM अपॉन OP म्हणजेच PM अपॉन 1 म्हणजे PM. आणि हे डिस्टन्स म्हणजे y कोऑर्डिनेट असतं. वर्टिकल डिस्टन्स म्हणजे y कोऑर्डिनेट. म्हणून sin theta equals y and cos theta equals x. cos theta म्हणजे x. आता खालच्या ट्रायंगल कडे बघायचं. इन ट्रायंगल महत्वाचा पार्ट आहे बरोबर. इन ट्रायंगल OMQ, इन ट्रायंगल OMQ बघा नीट लक्षात येते. सांगा sin मायनस थिटा, हा अँगल मायनस थिटा आहे. sin थिटा म्हणजे y कोऑर्डिनेट. आता मला सांगा ह्याच्या टर्मिनल आमचा y कोऑर्डिनेट काय आहे, तर तो y डॅश आहे. मग sin ऑफ मायनस थिटा म्हणजे y डॅश. y कोऑर्डिनेट ऍक्च्युअली y. आता y डॅश म्हणजेच काय सांगा, y डॅश तिथं बघा साईडला y डॅश, किंवा इथं बघा y डॅश म्हणजे काय सांगा, तर तो मायनस y. आता बघा पुन्हा मायनस साइन ऍज इट इज. हे मायनस साइन जे येते ऍज इट इज. y म्हणजे काय ते इथं बघायचं. y म्हणजे काय, sin थिटा म्हणजे मायनस sin थिटा. सो sin ऑफ मायनस थिटा इक्वल्स मायनस sin थिटा. आता बघा cos ऑफ मायनस थिटा इक्वल्स cos ऑफ मायनस थिटा. cos ला आपण x कोऑर्डिनेट बघतो. अरे याचा टर्मिनल आर्म जिथे इंटरसेक्ट केलाय तो x कोऑर्डिनेट x डॅश आहे. मग cos ऑफ मायनस थिटा x डॅश. तर x डॅश म्हणजे काय, x.
आता x म्हणजे काय इथे बघायचं, x म्हणजे cos थिटा इक्वल्स cos थिटा, म्हणजे साइन काही नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे थोडक्यात, cos ऑफ मायनस थिटा प्लस cos थिटा. आता tan ऑफ मायनस थिटा, आता मला सांगा tan ऑफ मायनस थिटा म्हणजे sin ऑफ मायनस थिटा अपॉन cos ऑफ मायनस थिटा. tan ऑफ मायनस थिटा म्हणजे sin ऑफ मायनस थिटा अपॉन cos ऑफ मायनस थिटा. आता सांगा sin ऑफ मायनस थिटाचा आन्सर तुम्ही काय मिळवले, तर मायनस sin थिटा मिळवले. cos ऑफ मायनस थिटाचा आन्सर काय आहे, प्लस cos थिटा. मग आता प्लस मायनस चे डिव्हिजन काय असणार, मायनस. sin अपॉन cos म्हणजेच काय सांगा, tan. सो थोडक्यात काय आलं, tan ऑफ मायनस थिटा इक्वल्स मायनस tan थिटा. बस आपल्याला आता sin cos tan मिळाले की यांचे रेसिप्रोकल्स तुम्हाला तसेच मिळून जातात. सांगा cot ऑफ मायनस थिटा, cot ऑफ मायनस थिटा मायनस cot थिटा. सिमिलरली म्हटलं तरी चालेल, sec ऑफ मायनस थिटा, sec ऑफ मायनस थिटा प्लस sec थिटा आणि cosec ऑफ मायनस थिटा म्हणजेच मायनस. हवं तर मी ते लिहून दाखवतो, कंटिन्यू करून दाखवतो तुम्हाला या साईडला. बरं एखादं तुम्हाला त्यातलं कंटिन्यू करून दाखवतो, तर मला काही फिगरची आवश्यकता नाही. ओके, त्यानंतर कॉट कंटिन्यू करतो मी आता. बघा कॉट ऑफ मायनस थिटा, कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन ना, म्हणजे कॉस ऑफ मायनस थिटा अपॉन साइन ऑफ मायनस थिटा. कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा, हे इथं बघायचं आता मिळवलंय. कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा. साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट, प्लस मायनस म्हणजे मायनस, मायनस कॉट थिटा. सो कॉट ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस कॉट थिटा. आता कॉट नंतर सेक, सेक ऑफ मायनस थिटा. सेक म्हणजे ऍक्च्युअली 1 अपॉन कॉस, 1 अपॉन कॉस ऑफ मायनस थिटा, 1 अपॉन कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे काय इथं बघायचं. कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा, प्लस कॉस थिटा आणि 1 अपॉन कॉस म्हणजेच काय सांगा, सेक थिटा. पुढे tan ऑफ मायनस कॉट सेक, कोसेक पाहिजे आपल्याला. कोसेक ऑफ मायनस थिटा म्हणजे 1 अपॉन साइन ऑफ मायनस थिटा, 1 अपॉन साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे काय इथं बघायचं. साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा, मायनस साइन थिटा आणि 1 अपॉन साइन म्हणजेच कोसेक, फक्त मायनस साइन आहे. सो मायनस कोसेक थिटा. या प्रकारे हा तुम्ही पार्ट वहीत लिहून पूर्ण करा. आता आपण काय काय पाहिलं बघा याच्यामध्ये, तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री. तर 30 डिग्रीचं मी तुम्हाला लिहून दिले व्यवस्थित, त्याप्रमाणे तुम्हाला 45 आणि 60 डिग्री कंप्लीट करायचं. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ मायनस थिटा हाही पार्ट पूर्ण करायचा आहे. आणि जर तुमचं पेंडिंग असेल तर क्वाड्रंटल अँगल 0 डिग्री, 90 डिग्री, त्यानंतर 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री, 450 डिग्री आणि 540 पर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. ओके, हा एवढा सगळा पार्ट कंटिन्यू करा. आता नेक्स्ट लेक्चर जे असेल ते मी सोमवारी तुम्हाला पुढचं दिलेलं असेल. हॅलो, आणखी एक गोष्ट, कदाचित आजच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिस्टर्बन्स खूप आला असेल आवाजाचा, कारण आमच्या घराच्या आसपास 2-3 ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि त्यामुळे ते त्यांचे ग्राइंडर्स आणि त्याचा आवाज जरा खूप झाला असेल. त्यामुळे हेडफोन लावून शक्यतो हे सगळे लेक्चर्स 2-3 वेळा ऐका. ओके.